माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आपण मोहिनी एकादशी म्हणून साजरी करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मोहिनी एकादशीला कुठल्या सेवा करायच्या की जेणेकरून आपल्या ही पापातून मुक्ती मिळते आपल्याला. आणि खरं तर एकादशी व्रत हे सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मानलं गेलं आहे. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असते, एक कृष्ण पक्षातील असतील आणि एक शुक्ल पक्षातील असतील. आणि जेव्हा मोहिनी एकादशी आहे तर याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार धारण करून असुरांचा वध केला होता आणि देवांना अमर बनवले होते. म्हणून ह्याच दिवशी भगवान विष्णूंची मोहिनी स्वरूपात सेवा केली जाते, पूजा केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातलीच माहिती बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता मोहिनी एकादशी किंबहुना प्रत्येक एकादशी ही भगवान विष्णूंसाठी समर्पित आहे. काय गोष्टी आहे ज्याचं पालन करायचं आहे, कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहे. प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती असतो जो एकादशी व्रत करत असतो. एकादशी सगळ्या व्रतांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ मानलं गेलं आहे. आणि जर वैज्ञानिक दृष्ट्या बघितलं तर एकादशी व्रत सुद्धा खूप चांगलं आहे. कारण दिवसभर फलहार केला जातो, काही ठिकाणी भगर खाल्ली जाते, काही ठिकाणी खिचडी पण खाल्लीच जाते. पण शरीराला आराम मिळण्यासाठी एक दिवसीय व्रत ते केलंच जातं. ज्यांना शक्य असेल ते करतात, ज्यांना नाही शक्य होत किंवा आपल्या पापातून मुक्ती मिळावी म्हणून खरं तर एकादशी व्रत केलंच जातं. पण ज्यांना शक्य होतं त्यांनी करावं, ज्यांना नाही होत त्यांनी नाही केलं तरी हरकत नाही, पण सेवा मात्र करावी. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्या दिवशी भगवान विष्णूंची मोहिनी अवतारात पूजा केली जाते. ज्यांच्या घरात तो फोटो असेल तर त्याची पूजा करावी, नाही तर आपल्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करायची असते. सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करायची असते, बाळकृष्णाची पूजा करायची असते. ज्यांना संतान प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहे 41 दिवस बाळकृष्णांची सेवा करायची असते, त्या सुद्धा उद्यापासून ही सेवा करू शकता. त्याच्याचबरोबर भगवान विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल किंबहुना विष्णूंची मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्याच्यावर अभिषेक करावा. 16 वेळा तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे, ते म्हणत असताना अभिषेक करावा. काही 16 वेळा नाही शक्य होत 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप तुम्ही करू शकता आणि अभिषेक करू शकता. ते तीर्थ नक्की सगळ्यांनी प्राशन करावं. ज्यांना गर्भधारणा सेवा करायची असेल त्यांनी तर स्वतःनीच तो जो काही तीर्थ आहे ते प्यायचं असतं. पण ज्यांचं नाही आहे तर त्यांनी आपल्या घरातील सगळ्यांना ते तीर्थ प्राशन करायला द्यावं. नंतर पिवळे फुलं वस्त्र आपण भगवान विष्णूंना परिधान करायचे आहे. पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला परिधान करायची आहे. देवाला अर्पण करायचे आहे. बऱ्याच महिला स्वतःला पण फुलं किंवा गजरे वगैरे म्हणजे स्वतःला पण घालता. बऱ्याच वेळा बघतात किंवा एकादशी आहे, भगवान विष्णूंचा छान दिवस असतो सेवा करण्यासाठी, तर ते सुद्धा स्वतःलाही घालता. गजरा वगैरे असेल किंवा चाफ्याचा गजरा वगैरे असेल तर ते स्वतः सुद्धा घालतात. पण तुमच्याकडे नसेल तर देवाला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करावी, पिवळं दान करायचं असतं किंवा पिवळ्या रंगाची मिठाई किंवा फळ देवाला अर्पण करायचं असतं. आणि ह्या दिवशी अर्थात मांसाहार वर्ज्य असतो. त्याच्याबरोबर कांदा लसूण खायचा नाही, तामसी पदार्थ खायचा नाही. बऱ्याच ठिकाणी असं आहे की खरं तर तांदूळ सुद्धा म्हणजे भाताचं सेवन करत नाही. उपवास करा नका करू, ह्या गोष्टी काही ठिकाणी पाळल्या जातात, काही ठिकाणी नाही पाळल्या जात. प्रत्येकाचा भाव असतो, प्रत्येकाची श्रद्धा असते. आता सेवा काय करायची तर नक्कीच तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं असतं. नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 51 वेळा 108 वेळा किंवा 1000 वेळा तुम्ही नामजप करू शकता. आणि विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे. नक्कीच विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. एकादशीच्या रात्री 1 दिवसीय श्री व्यंकटेश स्तोत्रमचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. होय, 1 दिवसीय. खरं तर ही 40च दिवसाची सेवा असते. काही लोकांना 3 दिवसात पण अनुभव येतो, 21 दिवसात पण येतो, पण ही खरं तर 40 दिवसाची सेवा असते. पण एकादशीच्या रात्री म्हणजे उद्याची रात्र बरं का, एकादशीच्या रात्री आपल्याला ही सेवा करायची असते. 1 दिवसीय श्री व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे. पठण कसं करायचं? आता ताई 12लाच करायचं असतं का? तर ही 12ची सेवा असते. तुम्ही दिवसभरात कधी पण करू शकता, तुमची इच्छा. पण हे तुम्हाला 12लाच तुम्हाला पठण करायचं असतं. तर कसं करायचं असतं तर तुम्हाला एकादशीच्या रात्री 21 वेळा श्री व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. ताई आम्ही सकाळी केलं तर चालेल का? तर बघा, तुम्हाला दिवसभरात जसं जमेल, पण ही जी रात्री 12ची सेवा आहे, जी आपण 1 दिवसीय व्यंकटेश स्तोत्रमचं अनुष्ठान करत असतो, तर तुम्ही ही रात्री 12लाच करा. कसं करा थोडक्यात सांगते. तर भगवान विष्णूंचा फोटो किंवा
तुमच्या देवघरासमोर बसून निळ्या रंगाचं आसन असेल तुमच्याकडे तर ते घ्यावं, किंवा देवाचं जे असतो आपण जे आपल्याकडे सेवा करताना आपण खाली आसन घेतो ते घ्यावं. बालाजी भगवानचा फोटो मूर्ती असेल, एक दिवशी सेपरेट मांडणी करायची गरज नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. भगवान विष्णू किंवा बालाजींचा फोटो ठेवायचा समोर. तुम्ही धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला सेवा करायची 21 वेळा तुम्हाला श्री व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये म्हणा. संस्कृतमध्ये सर्वदैवैक शरणम सर्वदैवैक देवतम समस्त देव कवचम सर्व देव शिखामणी, हे संस्कृतमध्ये आहे. हे तुम्हाला आता 21 वेळा म्हणायचं असेल तर इथपर्यंत तुम्हाला 20 वेळा म्हणायचं, नंतर फलश्रुती होते. मग 21व्या वेळा तुम्हाला सगळं व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करायची असते. आता ही सेवा तुम्ही रात्री 12लाच करू शकता, तुम्ही दिवसभरातही करू शकता, पण रात्री 12ची ही सेवा आहे. ताई आम्हाला रात्री 12लाच करणं शक्य होत नाही, मग तुम्ही दिवसभर तुम्ही प्राकृतमध्ये किंवा संस्कृतमध्ये 1 वेळा म्हणा, 3 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, 7 वेळा, 11 वेळा, 16 वेळा, 21 वेळा, 51 वेळा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पठण करू शकता. पण जर तुम्ही ही रात्री 12ची सेवा केली खूप सुंदर अनुभव येतो. काय खिडक्या बिडक्या हे असं काहीच घाबरायचं नाही. साक्षात भगवान विष्णू तुमची ती सेवा ऐकत असता असं म्हटलं गेलं आहे आणि हे खरं आहे. ज्या ज्या घरात व्यंकटेश स्तोत्रमचं पठण होतं तिथे साक्षात भगवान विष्णू बसून तुमची सेवा ऐकत असतात. एवढे सुंदर अनुभव येतातच आणि येणारच. एक दिवसीय सेवा करायला सुरुवात करा, कारण लवकर धोंड्याचा महिना आहे, आपल्याला भरपूर अशा सेवा करायच्या आहे. पण ज्यांची इच्छा आहे त्यांनी 1 दिवसीय श्री व्यंकटेश स्तोत्रमचं अनुष्ठान करावं, पठण करावं. आणि काही नाही, दुसऱ्या दिवशी तुम्ही गोडाचा कुठला पण नैवेद्य त्याच दिवशी ठेवू शकता, एखादं फळ ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्ही जो काय आपला भात आहे ना, मसाले भात ज्याला आपण खिचडी म्हणतो, पिवळी खिचडी, त्याचा नैवेद्य दाखवायचा, मांडणी उचलून ठेवायची. बाकी काहीच नाही याचं. नैवेद्य दाखवा, खिचडीचा नैवेद्य दाखवून तो ग्रहण करावा. आता ताई ह्या दिवशी जर तुम्ही 1 दिवस करणार असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, किंवा म्हणजे कांदा लसूण त्या दिवशी खाऊ नये. म्हणजे आता उद्या जर मला करायचं आहे तर मी कांदा लसूण वगैरे खाणार नाही. ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. आणि नंतर वाचून झाल्यावर शांततेत झोपायचं. दुसऱ्या दिवशी उठून उत्तर पूजा करावी, म्हणजे जे काही वस्तू आहे त्या जागेवर ठेवायच्या, त्याच्या आधी नैवेद्य दाखवायचा, पिवळे खिचडीचा नैवेद्य दाखवायचा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही शिराचा पण नैवेद्य त्याच्याबरोबर दाखवू शकता आणि मांडणी उचलून आपली सेवेची सांगता करायची. हे 1 दिवसीय आहे. अजूनही आपल्या बऱ्याच काही सेवा करायच्या, पण ज्यांची इच्छा आहे ना त्यांनी 1 दिवसीय करून बघा. अनुभव येतो, किती वेळ लागतो, काय लागतो ते थोडेसे आपल्याला समजतं की असं असं लागतं. बऱ्याच महिला करता मला माहिती आहे, पण ज्या नवीन आहे, ज्यांना करायची इच्छा आहे तर नक्कीच ते आज करू शकता. आज म्हणजे उद्या करू शकता. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा सेकंड व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.